6 नोव्हेंबर 2024 रोजी श्रीरामपूर शहरात साळुंके बिल्डिंग मागे घडलेल्या कमलेश उत्तम पवार खून प्रकरणातील शेवटचा आणि मुख्य फरारी आरोपी शुभम वाघमारी याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 328 दिवसांनंतर मोठ्या शिताफीने अटक केली आहे। या अटकेमुळे या वर्षभरापूर्वीच्या खळबळजनक प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर 2024च्या रात्रीच्या सुमारास कमलेश उत्तम पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत हत्येतील 3 आरोपींना यापूर्वीच अटक केली होती। मात्र मुख्य आरोपींपैकी एक असलेला शुभम वाघमारे तेव्हापासून फरार होता। नोव्हेंबर 2024 पासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर आता जेरबंद केले आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे, भगवान थोरात, योगेश कर्डिले आदींच्या पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई पार पाडली आहे। वर्षभरापासून फरारी असलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेले हे यश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा